नमस्कार, मराठी किचन क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर मी सुनीता तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। आज आपण सगळ्यात जास्त पौष्टिक असणारी मखाना खीर रेसिपी येथे पाहणार आहोत। आता सगळे सणासुदीचे दिवस असल्यामुळे घरात काहीतरी गोडाचे पदार्थ नेहमीच होतात। त्यातली त्यात सगळ्यात जास्त झटपट तयार होणारी एक रेसिपी म्हणजे खीर। याबरोबर आपण पुरी किंवा चपाती वाढली तर देवासाठी नैवेद्य हमखास तयार होतो। तर ही खीर रेसिपी अगदी साधी सोपी आहे, नक्की पूर्ण पहा। त्यासाठी सर्वप्रथम एक वाटी मखाना येथे आपण काढून घेतलेला आहे। हा मखाना आपल्याला भाजून छान असा कडक करून घ्यायचा आहे। तर मोठी एक वाटी मखानासाठी येथे मी एक वाटी साखर काढून घेतली। तुम्ही आवडीनुसार साखर काढावी। तर सर्वप्रथम आता गॅसवर एक कढई ठेवून त्यामध्ये आपल्याला मखाने घालून घ्यायचे आणि छान असे कडक आणि लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत। मखाना हे शरीरासाठी अतिशय पोषक असे आहेत, पौष्टिक असे आहेत। आपल्या शरीरातील अशक्तपणा भरून काढण्यासाठी, आपल्या शरीराची एनर्जी वाढवण्यासाठी हे मखाना काम करतात। तर आपल्याला मखाने येथे छान असे कडक होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत। तर येथे आपले मखाने छान असे लालसर होईपर्यंत भाजून झालेले आहेत। कलर छान लालसर याला आलेला आहे। तर या पद्धतीने मखाना भाजून घेतल्यानंतर तर हे मखाने आपल्याला एका प्लेटीमध्ये काढून थंड करून घ्यायचे आहेत। हे पहा, या पद्धतीने मखानाचा हातावर घेतल्यावर छान असा भुगा झाला पाहिजे, म्हणजे मखाने छान असे कडक होईपर्यंत आपण येथे भाजून घेतले। आता एक मिक्सरचं भांड घेऊन त्यामध्ये सर्व मखाने आपल्याला घालून घ्यायचे आहेत आणि मिक्सरला याची एक फिरकी मारून घ्यायची आहे। तर हे पहा, मिक्सरला फिरकी मारल्यानंतर मखान्याची छान अशी पावडर तयार झाली। आता गॅसवर तीच कढई पुन्हा ठेवून त्यामध्ये सर्वप्रथम आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये आपल्याला किती प्रमाणात खीर बनवायची आहे त्यानुसार यामध्ये दूध ॲड करायचं आहे। आता दूध ॲड केल्यानंतर यामध्ये आपल्याला साखर घालून घ्यायची। साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता। तर येथे आपण सगळी साखर न घालता थोडीशी बाजूला काढून ठेवली आहे। गरज असेल तर आपण नक्की नंतर यामध्ये ॲड करणार। आता खिरीला छान असा रंग येण्यासाठी केशर काढ्या 7 ते 8च्या प्रमाणात यामध्ये घालून घेतल्या। दुधाला छान अशी उकळी आल्यानंतर यामध्ये आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला मखाना पावडर घालून घ्यायची आहे आणि सर्व आपल्याला दुधामध्ये छान अशी मिक्स करून घ्यायची आहे। येथे गॅस मोठा आहे, छान अशी उकळी काढून घ्यायची आहे। मोठ्या गॅसवर उकळी काढून घेतल्यानंतर आपल्याला गॅस मंद करायचा आणि मंद गॅसवर ही खीर आपल्याला 5 मिनिटं छान अशी शिजून घ्यायची आहे। खीरीला छान असा घट्टसरपणा आला की ती चवीला अजून छान अशी लागते। तर हे पहा, या पद्धतीने आपण सर्व मखाना यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे। आता याला छान अशी एक उकळी काढून घ्यायची आहे। तर हे पहा, येथे छान अशी उकळी आल्यानंतर आपल्याला गॅस मंद करायचा आहे। तर यानंतर आपल्याला यामध्ये आवडीनुसार सर्व सुकामेवा घालायचे आहे। तुमच्याकडे जो सुकामेवा असेल तो तुम्ही यामध्ये ॲड करू शकता। जर नसेल तर नाही घातला तरीही ही खीर छान अशी लागते। तर आता यामध्ये बदामचे काही काप आणि पिस्त्याचे काही काप मी घालून घेणार आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये हवे ते सुकामेवा नक्की घालून घ्या। आता यामध्ये अर्ध्या चमच्याच्या प्रमाणात साजूक तूप मी ॲड करणार आहे। तुम्हाला आवडत असेल तर साजूक तूप घाला, नाही तर नाही घातलं तरी चालेल, पण साजूक तुपामुळे या खिरीची चव अजून अशी छान लागते। तर हे पहा, अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण ही खीर 4 ते 5 मिनिट छान अशी उकळून घेतली। यामध्ये फक्त आपल्याला मनुके घालायचे नाही, कारण की मनुके जर आपल्या खिरीमध्ये उकळले गेले तर ते आंबट चव देतात। त्यामुळं खिरीमध्ये कधीही गरम असताना मनुका घालायचा नाही। जेव्हा खीर छान अशी थंड होते तेव्हाच यामध्ये आपल्याला मनुके घालून घ्यायचे आहेत। तर खीर छान अशी आपली सर्व करून झाली। यामध्ये चमचा ॲड करायचा, थोडीशी थंड होऊ द्यायची आणि त्यानंतर यामध्ये आपल्या आवडीनुसार मनुके आपण येथे ॲड करायचे आहेत। तर या पद्धतीची ही खीर रेसिपी आपली पूर्ण झाली। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा।
व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बेल बटन नक्की प्रेस करा. खा प्या आनंदी रहा. एकमेकांची काळजी घ्या. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद.